एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आय होप तुम्ही आयकेआवाला ब्लॉग एन्जॉय केला असेल. हा माझा फर्स्ट टाइम होता एखाद्या स्टोअरला जाऊन व्हिजिट करण्याचा, पण ठीक आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल ठेवतोय. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या नववर्षाभिनंदन. आणि हा खूप शॉर्ट ब्लॉग असणार आहे, कारण की खूप लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही डेली ब्लॉग सुरू करावं, पण ऑब्व्हियसली ते पॉसिबल नाहीये. पण हा ब्लॉग थोडासा मी शॉर्ट ठेवणार आहे आणि आय होप तुम्ही हा एन्जॉय करताल. आणि पाहूयात कसा जातो. म्हणजे आता मी हा जो शूट करतेय तो गुढीपाडवा सेलिब्रेशन झाल्यानंतर करतेय, तर तुम्हाला फ्लॅशबॅक देते आम्ही कसा गुढीपाडवा केलाय ते. गुढीपाडवा. तर आय होप तुम्हाला तो आवडेल. बाय बाय. गाईज, माझी बायको रांगोळी काढते, ते पण काळी पिठीच्या गाडीने लाकडे बिकडे गोळा करून काही पण करून काढते. विचारे ती छान काढते, पण कधी कंटाळा करते त्यामुळे असं असं काहीतरी होऊन बसतं. छान वाटते. ठीक आहे, देवाला मान्य आहे, तर आता आपण काय बोलायचं. हे काळामध्येच त्याला म्हणतात बाटली ओटणी प्रकार. भाऊ हे काय नवीन, ही नवीन पद्धत आहे. त्याच्यावरती किती बोट होते? 5. ठीक आहे, 6 झाले ना. 1 2 3 4. लईच मोठी होईल का? थांब मला कळलं. ह्या गोष्टी मला माहिती जास्त. एक काम करायची जबाबदारी कोणाची आहे प्रत्येक वेळेस? एक काम कर ना, याला दोरी बांधलीची आणि असं जर हे केलं तरी चालणार आहे. कोण जात काय भेटतं राडा करून सुकून. खूप भारी झालं काम, खूप भारी. ओके, सो आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडलेला असेल. छोटूसा व्लॉग. हा, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि पुन्हा मला सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा.
बाय.